नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर व्लॉगची सुरुवात केली दुपारपासून. तर इंस्टाग्रामला मला खूप सारे तुमचे कमेंट्स येत आहेत की तुमचं डेली रुटीन शेअर करा. आता पहा, जे काही डेली रुटीन शेअर करायचं आहे ना, त्यामध्ये वेगळं असं काहीच नसतं. जो काही सकाळ दुपारचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे असेल ते तर ॲज युजल जशा बाकीच्या लेडीज करतात त्याच पद्धतीने मी करत असते. आणि इतर वेळी जो काही वेळ असेल तो माझा व्हिडिओचं एडिटिंग आणि ब्लाऊजमध्येच जातो. आणि सतत मग ब्लाऊज शिवताना त्यामध्ये मी काय काम करते, यामध्ये वेगळं असं काय रुटीन दाखवायचं हेच मला कळत नाही. एकदा जर ब्लाऊज शिवायला बसलं ना, मग सतत ब्लाऊजच मी शिवते. 2-3 तास जे काय लागतील तेवढे माझे ब्लाऊज शिवण्यामध्येच जातात. आणि इतर वेळ मग हुक बसवायचं किंवा ब्लाऊज प्रेस करायचं, कटिंग करायचं, यामध्ये बराचसा वेळ चालला जातो. आणि तेच रोजचं सेम रुटीन फॉलो होतं. जर तुमचा बिझनेस काही असेल, आरी वर्क असेल, ब्लाऊज असेल, तर बहुधा तरी सर्वांचं रुटीन हे सेमच असतं. त्यामुळे मग जर काही वेगळं असेल तर मी नक्कीच शूट करत जाईल. पण इतर वेळी जे काही माझं रुटीन असतं ते बेसिक असं सिम्पलच असतं. कधीतरी पुढे मागे होतं, कारण की लहान मुलं आहे आणि बाकी मग घरामधील जर काही इतर कामं असतील तर ब्लाऊजच्या कामानुसार ते सुद्धा ॲडजस्ट करावं लागतं. कधी जर अर्जंट काम असेल तर मग स्वयंपाक पुढे मागे होणं किंवा घरातील कामं मग रंगाळत चालतात. असं सारं काही जे काही माझं बेसिक रुटीन असतं ते थोडक्यात चाललेलं असतं. तर जसं मी रोज व्लॉग शूट करते ना, त्याच पद्धतीने माझं काम असतं. वेगळं असं काहीच नाही. जर इंस्टाग्रामवरून तुम्ही जर इकडे यूट्यूबला आलात तर तुमच्या लक्षात येईल खूप सारे रुटीनचे व्हिडिओ जे आहेत ते मी आधी पण शेअर केलेले आहेत. तर असं व्लॉगची सुरुवात तर केली आहे. सकाळी जो काही अर्जंट ब्लाऊज होता तो मी करायला घेतला होता. त्यांच्या ना भावाचं लग्न होतं, त्यामुळे त्यांनी हा ब्लाऊज दिला होता. म्हणजे त्यांच्या आईचा ब्लाऊज होता आणि त्यांना स्लीव्ज कशी शिवावी यामध्ये त्या बऱ्याचशा कन्फ्यूज होत्या, म्हणजे कोणता पफ घ्यावा. पण सध्या तरी खांद्यावरती जो काही पफ येतो ना तोच त्यांनी सांगितला होता. आणि मी काय केलेलं, सुरुवातीला तर त्यांनी फुग्याची बाई सांगितली. मग माझं असं कन्फ्युजन झालेलं की एकदम शॉर्ट फुग्याची बाई शिवायची, पण नंतर त्यांनी सांगितलं की लॉंग स्लीवची शिवायची. आणि त्यानंतर मग मेजरमेंट वगैरे असं काही नव्हतं, तर त्या म्हणल्या अंदाजा तुमच्या म्हणजे तुमच्या आयडियानुसार घ्या की किती लांब किंवा रुंदी वगैरे कसं, त्यानुसार मी घेतलं. आणि त्यानंतर मग अस्तर पण कमी पडत होता, अस्तर पण घेऊन आले. अर्जंट ब्लाऊज असले ना खूपच धांदल जी आहे ना ती उडते, पण त्यामध्ये जर लूक करायचे असतील, बटन बसवायचे असतील मग तर खूपच वेळ जातो. आणि इंस्टाग्रामवरती जर मी असा काही व्हिडिओ दाखवला ना की ज्यामध्ये मी काच केलेला आहे तर तुमच्या बऱ्याच कमेंट येतात की कशा पद्धतीने करता ते सुद्धा दाखवा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण कॅमेरा हल्ल्यामुळे व्हिडिओ काय एवढा परफेक्ट शूट झाला नाही, पण तरीसुद्धा तुम्ही पाहून घ्या की कशा पद्धतीने मी करते. एकदम सोपी पद्धत आहे. किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल इंस्टाग्रामला. सो तुम्ही अजून जरी मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर स्क्रीनवरती माझी इंस्टाग्रामची ID देते, नक्की मला तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की बरेच वेळा तुम्ही मला विचारता व्हिडिओ खाली की तुम्ही शिवणकाम करताना चेअर यूज करता की स्टूल यूज करता. खूप सारे व्हिडिओ मी लॉंग डिस्टन्स ठेवून जे आहे ते शूट करते, त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी चेअरच यूज करते. आत्ता बाजूला तुम्हाला जी चेअर दिसते ना तीच मी यूज करत असते शिवणकाम करण्यासाठी. पण मी एक काळजी घेते, ज्यावेळेस मी चेअरवरती बसते ना तिथे एक पिलो किंवा उशी ठेवते आणि त्यानंतर बॅकबोनला सपोर्ट म्हणजे पाठ कंबर जे आहे त्याला सुद्धा सपोर्ट भेटावा म्हणून एक उशी जी आहे ती अशी उभी करते, म्हणजे जेणेकरून पाठीला कमरेला वगैरे त्रास होणार नाही. या व्यतिरिक्त जर तुम्ही स्टूल, आता बऱ्याच वेळ तुम्ही पाहिलं असेल की खूप सारे म्हणतात की स्टूल वापरा स्टूल वापरा, पण स्टूल वापरल्याने काय होतं माहिती आहे का, आपले जे बॅकबोन्स किंवा पाठीमागचा भाग असतो ना तिथे रेलण्यासाठी आपल्याला जागाच राहत नाही. आणि मग थोडंसं आपलं शिवणकाम झालं का आपल्याला कसं थोडंसं रेंगाळायची सवय असते, थोडासा मोबाईल किंवा पाठीमागे थोडंसं आपण रेलून बसतो, तर ते स्टूलवरती बसता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की चेअर कम्फर्टेबल आहे. पण चेअरमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहे. जर डायनिंग टेबलची चेअर जर तुमच्याकडे असेल ना, ज्याला की कुशन वगैरे असतं, तर ती यूज केली तरी चालेल, त्यावरती सुद्धा खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं. नाहीतर मग तुम्ही सलूनमध्ये पाहिलेल्या असतील ज्या ब्लॅक कलरच्या चेअर वगैरे असतात, ज्यांना की कुशन वगैरे भरपूर चांगलं असतं, तर ती एक चेअरमध्ये इन्व्हेस्ट केलं तरी चालेल. माझी एक मैत्रीण मला नेहमी सांगते की तू चेअर बदल आणि तशी एक छान अशी चेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट कर. पण मला ह्या चेअरवरती ना खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं. आणि एखाद्या गोष्टीवरती जर आपल्याला सवय लागली ना मग ती थोडंसं मोडायला अवघड जातं. त्यामुळे मग ह्या चेअरवरती मला कम्फर्टेबल वाटतं आणि सवय लागलेली आहे, त्यामुळे चालून जातं. तर आता तुमचा जो काही प्रश्न होता तो तर तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकी चेअर वापरायची का स्टूल, तर मी चेअरच नेहमी यूज करते. त्यानंतर मग त्यांचं असं म्हणणं असतं की लहान मुलगा आहे, तुम्ही कसं ॲडजस्टमेंट करता वगैरे सर्व कामं. तर पहा, आता मी ते काच बनवायची सुद्धा तुम्हाला पद्धत दाखवते आणि साईड बाय साईड माझा जो काही अनुभव आहे तो सुद्धा सांगते.
तर आता जर तुम्ही शिवणकाम करत असाल तर काय होतं, आपल्याला ना अशा म्हणजे खूप साऱ्या डोक्यामध्ये विचार असतात किंवा इतर खूप साऱ्या गोष्टी असतात. मग आपलं मन विचलित होतं. मग आपण काय करतो, कुठेतरी एक मार्ग सापडतो त्या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी. मग मोबाईलमध्ये रील्स पाहणं किंवा कोणत्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसणं किंवा इतर काहीतरी मग वेगळंच करत बसायचं. असं शिवणकाम करताना आपण कंटिन्यू ब्लाऊज स्टिच करत नाही. तसं माझं नाही. मी एकदा ब्लाऊज स्टिच करायला बसले ना, मग मी कंटिन्यू तेच काम करते. मग या व्यतिरिक्त जर कंटाळा आला तर हुक बसवायचं, कुठे ब्लाऊज कट करायचं, हे सर्व कामं करते. पण त्यामधून डिस्ट्रॅक्ट होत नाही. एकदम ती गोष्ट सोडून लगेचच मोबाईल हँडल करा किंवा इतर काही गोष्टी करा असं माझं होत नाही. रामला जो काही वेळ पाहिजे असतो खाण्यापिण्यासाठी, त्याच्यासोबत खेळण्यासाठी, तो मी वेगळाच राखून ठेवते. असं पण नाही की कंटिन्यू शिवणकाम करते त्याच्याकडे लक्ष देत नाही, असं पण होत नाही. त्याला काय होतं, तर खेळण्यासाठी वगैरे कोणी नाही आणि त्याला ग्राउंडवरती घेऊन जाणं सुद्धा काही मला कधी पॉसिबल होत नाही. इतर वेळी तर थोडंसं काम बाजूला ठेवून मी घेऊन जात असते, पण कधीतरी होतं. आता समजा वेडिंग सीझन चालू आहे किंवा दिवाळी आहे, यामध्ये फारसा असा वेळ भेटत नाही. त्यामुळे थोडंसं त्याचे पण हाल होतात, कारण की मग मुलांना कसं बाहेर खेळायला वगैरे नेला की मुलं फ्री राहतात, खेळतात वगैरे. तसं त्याच्या बाबतीत नाही. जसं मला वेळ भेटेल तसं त्याला मी खेळण्यासाठी वगैरे नेते. नाहीतर मग तो घरामध्येच त्याचे टॉईज असतील किंवा इतर त्याच्या काही ॲक्टिव्हिटी असतील तो करत बसतो. मग शिवणकाम जर तुम्ही करत असाल ना, आपल्याला थोडासा कंटाळा आला किंवा आपण अर्धा तास शिवलं की आपण लगेच मोबाईल चाळायला सुरुवात करतो. कोणाचे व्हॉट्सॲप स्टेटस असतील, इंस्टाग्रामच्या स्टोरीज असतील, फेसबुक, ट्विटर, ह्या सर्व गोष्टी असतात आणि ह्या सोशल मीडियामुळे ना आपला खूप सारा वेळ त्यामध्ये चालला जातो. आता तुमच्याच बाबतीत नाही, कधीतरी माझ्या बाबतीतसुद्धा असं होतं की मी कंटिन्यू जर शिवणकाम केलं ना, मला कंटाळा आला की मोबाईल थोड्या वेळ मी म्हणते चला एक 5-10 मिनटं पाहून घेऊयात की नेमकं काय अपडेट आहे वगैरे, असं सर्व गोष्टी. किंवा YT स्टुडिओ पण करणं, मग त्यामध्ये बाकीचे काही ॲनालिटिक्स असतील ते चेक करणं, ह्या सर्व गोष्टी माझ्या पण चालतात. आणि कधी कधी त्यामध्ये अर्धा पाऊण तास माझा कधी जातो ना हे मला कळत नाही. समजा आता एखाद्या ब्लाऊजसाठी जर मी 1.5 तास ठेवलेला आहे आणि माझं असं अपेक्षित असेल की या 1.5 तासामध्ये हा ब्लाऊज झाला पाहिजे, पण आता ह्या वायफट वेळ जो आहे तो माझा मोबाईलमध्ये जातो आणि तो ब्लाऊजचं काम तसंच राहतं. मग त्यामध्ये लाईट जाणं, लाईट येणं, ह्या सर्व गोष्टी झाल्या का मग आपण कंटाळा करतो. असं वाटतं जाऊ दे आता हे काम ठेवूयात. पण एक ब्लाऊज स्टिच करायला घेतला ना, तो 2-2, 3-3 दिवस रेंगाळत ठेवायला मला अजिबात आवडत नाही. कारण त्याचं फिनिशिंग पण चाललं जातं आणि त्या ब्लाऊजमध्ये आपण जो काही इंटरेस्ट दाखवलेला असतो तो सुद्धा गेलेला असतो बऱ्यापैकी. एकदा तुम्ही स्टिच करून शिवायला बसले ना, छान असं म्हणजे एकदम मन लावून जर ते काम केलं ना, अजिबात कंटाळा येतच नाही. मग डोक्यामध्ये 17 विचार आणि ते कामामध्ये पण लक्ष लागत नाही. व्यवस्थित त्याच्यावरती जे आहे लक्ष केंद्रित करून छान असं काम केलं ना, काम परफेक्टसुद्धा होतं आणि चांगलंसुद्धा होतं. त्यामुळे मग मोबाईलमुळे ना खूप जास्त वेळ जातो. तर तुम्हीसुद्धा जर शिवणकाम किंवा इतर काही करत असाल तर आपले व्लॉग म्हणा किंवा गाणी म्हणा किंवा अशा ऑडिओ पॉडकास्ट वगैरे जर लावून तुम्ही जर तुमचं काम केलं ना, ते खूप पटपट आवडतं. या व्यतिरिक्त लोकांचे व्हॉट्सॲप स्टेटस पहा, स्टोरी पहा, यामध्ये आपला प्रॉफिट काय आहे का? नाही, उलट आपल्याला त्रासच होणार आहे. आपले डोळे दुखतील किंवा आपला वेळ वाया जाईल. मग लोकांचं काय असतं माहिती आहे का, त्यांच्या सिच्युएशननुसार त्यांचे स्टेटस बदलत राहतात. कोणी देवाचं ठेवेल, कोणी टोमणे, हे ते बरंच म्हणजे काय काय असतं. आता माझ्याकडे खूप सारे नंबर आहेत त्यामुळे ह्याचा अनुभव मला बऱ्यापैकी येतो. पण मला एवढा खास इंटरेस्ट येत नाही. मी जर काही सिलेक्टिव्ह लोक असतील ना, त्यांचं स्टेटस वगैरे पाहते किंवा जरी काय असं वरून वाटलं की चला थोडक्यात काहीतरी पाहून घेऊयात किंवा विरंगुळा म्हणून आज लक्ष टाकूयात, असं म्हणून पाहत असते. सर्वांचेच डिटेलमध्ये स्टेटस स्टोरी पाहायला मला एवढा वेळच नसतो आणि कोणाचे फोन कॉल जरी आले ना, कधी कधी मला उचलायला पण टाईम नसतो किंवा असं सुद्धा मला वाटतं की आता हा कॉल जर रिसीव्ह केला ना, यामध्ये माझा बराचसा वेळ चालला जाईल आणि मग जर मशीन चालू आणि सोबत फोन कॉल पण चालू, मग समोरचा काय बोलतोय ते पण आपल्या लक्षात येत नाही आणि आपलं काय चाललंय काम हे सुद्धा आपलं काय व्यवस्थित प्रॉपर होत नाही. त्यामुळे मग मी म्हणते चला नंतर निवांत वेळ भेटला की मी निवांत फोन करेन, असं माझ्या त्या सिच्युएशनला मी फेस करते. त्यामुळे मग माझं ब्लाऊजचं काम जे आहे ते पटपट होतं. आता खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी मला विचारतात की दिवसाला किती ब्लाऊज शिवते, कसं मॅनेज होतं. तर हाच टाईम जो आहे ना, मोबाईलमधला टाईम म्हणा किंवा वायफट गप्पा वगैरे मारणं, यापासून मी खूप लांब चालली गेलेली. त्यामुळे माझं ब्लाऊजचं जे काही काम आहे ना ते पटकन होतं. राम झोपलाय त्या कंडिशनमध्ये पटकन व्हिडिओ एडिट करणं, त्यानंतर ब्लाऊजचं काम करणं. मी ना जास्त असं फोन कॉल वगैरे रिसीव्ह करून त्यांच्यासोबत असं बडबड करायला ना मला जास्त आवडतच नाही सुरुवातीपासूनच. मग एखादा मेसेज टाईप करून ठीक आहे तुमचा ब्लाऊज झाला आहे इथपर्यंत
तेवढ्यापर्यंतच मर्यादित आहे. पण फोन करून काय चाललंय, कसे आहात, बाकीचे कसे आहेत, हे ठीक आहे, फॅमिली मेंबरसाठी ठीक आहे. पण इतर सर्वांसाठी जर तुम्ही या सर्व गोष्टी करायला लागले ना, मग खूप वेळ त्याच्यामध्ये जातो. आणि बिझनेस म्हटलं की आपल्याला स्वतःलाच सर्व गोष्टी मॅनेज करायच्या असतात. जर तुम्ही जॉब करत असाल तर काय होतं, जे काही तुमचे सिनियर असतील ते सर्व गोष्टी पाहतात, पण आपला बिझनेस आहे त्यामुळे त्या गोष्टी आपल्यालाच मॅनेज करायच्या असतात. त्यामुळे जाणीवपूर्वक आणि त्यामध्ये लक्ष घातलं ना, आपलं कामसुद्धा व्यवस्थित सुबक होतं. तर ह्या सर्व गोष्टी आहे जिथे की मी मॅनेज करून माझं काम परफेक्टली कंप्लीट करते आणि मला कंटाळासुद्धा येत नाही जर मी असं या पद्धतीने काम केलं तर. तर होप सो ह्या माझ्या काही टिप्स तुमच्या लक्षात आल्या असतील आणि तुम्हीसुद्धा फॉलो करताल. लोकांचे स्टेटस स्टोऱ्या पाहून त्याच्यामध्ये आपला काही फरक म्हणजे काही फायदा होत नाही. थोडाफार तुमचा फायदा जर होत असेल तर तुमच्या बिझनेसमुळेच होतो, त्यामुळे त्याच्याकडेच लक्ष केंद्रित करावं. एक छोटीशी टिप्स आहे माझी, जी की मी नेहमीच माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये फॉलो करते. तर असो, आता ब्लाऊज वगैरे स्टिच करून झाला आहे आणि जे काही लूक वगैरे कशा पद्धतीने करते ते सुद्धा दाखवले माझ्या बडबडीसोबत. तुम्ही ते सुद्धा व्यवस्थित पाहून घेतलं असेल. ज्यांना तो पार्ट म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवत नसेल त्यांनी स्किप केला तरी चालेल. तर चला, आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि दुपारी 3-3:30च्या दरम्यान मी स्वयंपाकाला लागले होते. माझं दुपारचं जेवण ना शक्यतो तरी 3:30-4च्या दरम्यानच होते सध्या तरी, कारण की सकाळी नाश्ता खूपच लेट होतोय. तिकडं मी जे काही चिकन आहे ना त्याची जे काही कालवण आहे ना ते बनवायला ठेवलं होतं आणि इकडे झाडांकडे आली होती. 5 ते 6 झाडं आहेत, पण पावसामुळे ना खूपच खराब व्हायला झाले होते. पाणी खूपच साचते, त्यामुळे मग मला असं वाटलं की मुळं त्याची खूप खराब होतील किंवा सडून जातील. त्यामुळे आता त्यातलं पाणी वगैरे बाजूला काढून घेतलं आणि त्यानंतर आता गॅलरीसुद्धा स्वच्छ अशी धुवून घेते, कारण की खूपच खराब झाली आहे. पावसाची डायरेक्शन कशी ना त्यावरती डिपेंड करतं. कधी वादळ वगैरे आलं ना खूपच कचरा आतमध्ये येतो आणि मग ते डोळ्यांना पाहायला छान वाटत नाही. शिवणकाम करताना जो काही ग्लासचा डोअर आहे ना तो मी ओपनच ठेवते आणि मग असं बाहेर पाहिल्यानंतर झाडं असतील, गॅलरी स्वच्छ असेल तर शिवणकामाला सुद्धा छान वाटतं. त्यामुळे आता ते पहिलं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मग आता जेवणसुद्धा बाकी आहे. 4 वाजले होते त्यावेळेस आता मला जेवणसुद्धा करायचं होतं. राम झोपलेलाच होता, बऱ्यापैकी 3-4 तास झोपतो, त्यामुळे माझ्या कामाला जो काही स्पीड असतो ना तो सुद्धा आपोआप ॲटोमॅटिक येतो. मुलांनी त्रास दिला ना थोडंफार डिस्टर्बन्स होतं किंवा चिडचिड होते, पण चला, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. आता मुलं आहेत, थोडंफार त्रास वगैरे तर देणार, पण त्यांना पाहून जर थोडंसं टाईम जो आहे तो मॅनेज केला ना की खूप साऱ्या गोष्टी सोप्या होतात. इथे भाजी वगैरे सुद्धा बनवून झाली, आता मस्त असं जेवण करते. आणि तर याच पद्धतीने जे काही सिंपल एका गृहिणीचं रुटीन असतं त्याच पद्धतीने माझं सध्याचं तरी रुटीन आहे, जे की मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यासोबत काही टिप्स दिल्या. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.